हाय फ्रेंड्स, बघा साईडला माप दिलेला आहे मी आणि इथं बघा छातीचा चौथा भाग मी पूर्ण असा आखून घेणार आहे. आणि उंची बघा मी म्हणजे 4ची आहे ते 4.5ची घेत आहे आणि वरून 2.5 इंच असं मोजलं आणि इथून 1.5 इंच आणि वरून पण 1.5 इंच. बघा असं पूर्ण व्यवस्थित असा आकार करून घेतलेला आहे. आणि बाही बघा मी आता कट करून घेते. बघा फ्रेंड्स, बाही आपली कट झालेली आहे. थोडं आपल्याला जॉईंट देणं आहे ते देऊ आपण वेळेला. बघा इथं आपण उंची मोजून घेऊ. 14ची उंची आहे ते मी 16ची घेत आहे. बघा इथं उंची मोजून घेतलेली आहे मी. आणि मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आहे. बघा 2 इंच गळा आणि 5 इंच शोल्डर आणि 5.5 इंचाची उंची. आणि बघा इथे छातीचा चौथा भाग. आणि बघा इथे शिलाईसाठी पण एक्स्ट्रा ठेवला 1 आणि अर्धा म्हणजे 1 आणि 1.5 असे 2 माप मी असे मोजून घेतले आहे. उंची बघा गळ्याची 7 इंच आहे. 7 इंच व्यवस्थित मी आखून 10.5 बघा इथे मी 10.5 उंची व्यवस्थित मोजून घेतलेले. खालून 3.5 वरून 4 3.5 आणि 4 हे जुळवून घेतले आणि वरी आकार दिला फक्त. इथं बघा मी 2 इंच आणि वरी पण 2च इंच मोजून आणि व्यवस्थित असा आकार दिलाय प्रिन्सेसचा. इथं कमरेचा चौथा भाग आणि बघा शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवलेला आहे मी आता इथं. आणि जो टक्स आहे आपला त्याचा पण मी भाग काढलेला आहे तिथं. बघा मी जो टक्स दिला होता ना आपला प्रिन्सेससाठी, त्याचा पण मी जो टक्सचा 2 इंचाचा भाग आहे तो काढून ठेवलेला आहे. बघा मी आता हे भाग म्हणजे वेगळे करून घेणार आहे. मागचा आणि पुढचा हे भाग मी दोन्ही वेगळे करून घेणार आहे. आता बघा वेगळे करून घेतलेला आहे मी बॅक साईडचा भाग. आता बघा जो समोरचा भाग आहे आपला तो अर्धा इंचाने पहिले तो एक्स्ट्रा असतो तो कट करून घेऊ आपण. बगलीसाठी आहे तो. आणि बघा फ्रेंड्स, आपण हा प्रिन्सेसचा आपण आखलेला आहे तो. बघा आणि तो एक्स्ट्रा होता थोडासा तो कट करून घेतला आहे खालून. आणि हा गळा पण आता आपला हा समोरून गळा बंद आहे. बघा हा ट्रिपल कापडची कटिंग होणार आहे आपली आणि याच्यात आपल्याला कप्स बसवणं आहे. म्हणून बघा फ्रेंड्स, हा समोरून पॅक आहे. आणि बघा इथं जो मी 2 इंचाचा आपला हा टक्स आहे तो मी एक्स्ट्रा काढलेला आहे इथं. बघा शिलाईसाठी पण भाग ठेवलेला आहे तो. बघा फ्रेंड्स, ही समोरची कटिंग झाली आपली. आता आपण बॅक साईडची कटिंग घेऊ. बॅक साईडच्या कटिंगसाठी व्यवस्थित आपण आखून घेऊ. बघा आपण 15.5ची उंची घेऊ म्हणजे अर्धा इंचानं मागच्यापेक्षा कमी म्हणजे पुढच्यापेक्षा मागचा भाग अर्धा इंचानं कमी करत असते मी. तर हा व्यवस्थित मी आखून घेतलेला आहे ना. जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे. बघा आता मला मागची पट्टी आहे ही 3.5चीच लागते, पण आपण 4ची घेऊ कारण की आपल्याला शिलाईला लागणार आहे. असंच आपण आपला भाग आहे तो व्यवस्थित असा आखून घेऊ. बघा आपल्याला गोल गळा लागतो इथं थोडा आणि थोडा फैलून लागतो म्हणून आपण थोडा बाहेरून थोडा घेतलेला आहे आकार. तसाच तुम्ही पण आखून घ्या तुम्हाला लागत असेल तर तसा, नाही तर तुम्हाला वाटते तशी कटिंग करा. बॅक साईडला हुका लावणं आहे म्हणून आपण हा भाग कट करून घेऊ आता. बघा फ्रेंड्स, मागचे पण आपली कटिंग कंप्लीट झालेली आहे. आणि बघा आता हा आपला शायनिंगचा कापड आहे आणि तो आपण त्याच्यावर आपण ठेवून आता असा व्यवस्थित असा कट करून घेऊ आपण. आणि आपला जो साडीचा कापड आहे त्याच्यावर पण ठेवून आपण वेगळा साईडला आपण कट करून घेऊ. म्हणजे आपण हा ट्रिपल कापड होणार आहे आपला हा. त्याच्यावर पण व्यवस्थित आपली डिझाईन कशी व्यवस्थित आपण ठेवलेली आहे आणि व्यवस्थित कट केलेला आहे तसंच आपण सगळीकडून कट करून घेणार. ही बाहीचा कपडा पण एकसारखा ठेवला मी, खालचा आणि वरचा म्हणजे डिझाईन एकसारखी. आणि मध्यभाग व्यवस्थित बघून मी बघा अशी कट करून घेत आहे. आणि जिथं आपल्याला जॉईंट लागते तिथे मी थोडा एक्स्ट्रा ठेवला आहे भाग, जेणेकरून मला जॉईंट देताना त्रास नको व्हायला म्हणून. बघा हा समोरचा भाग आपला बंद आहे आता, तर मी तो बंद भागाकडूनच कट केलेला आहे. तसाच बघा हा साईडचा भाग आहे माझा, तो पण मी असा साईडनं कट करून घेणार आहे. बघा फ्रेंड्स, आता ते आपले जे शायनिंगचं कापड आहे तो खालच्या भागाला आणि आपला अस्तरचा भाग आहे तो एकदम खालच्या भागाला म्हणजे असं शायनिंगचा भाग